नमस्कार मित्रांनो, जरांगे पाटलांचा आता पुढला दौरा चालू झालेला आहे. त्या पार्श्वभूमीवरती ते जे बोलत आहेत त्यातला काही अर्थ आपण समजून घ्यायचा प्रयत्न करू किंवा त्या पार्श्वभूमीवरती काही मुद्दे समजून घेऊ. मराठा समाजाला आरक्षण कसं मिळू शकतं आणि तेही इतरावर अन्याय न होता, या मुद्द्यावरती थोडंसं आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करू. आपण माझ्या मताशी सहमत असाल तर कमेंटला निश्चितपणे कळवा. हे बघा, ज्यावेळेस 2014मध्ये देशामध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले त्यावेळी त्यांनी एक योजना आणली की जे लोक सधन आहेत, श्रीमंत आहेत, ज्यांना गॅसच्या सबसिडीची गरज नाही, अशा लोकांनी सबसिडी सोडावी. आणि त्यावेळेला कोट्यावधी लोकांनी जी गॅसची सबसिडी आहे ती सोडली. त्याचा फायदा असा झाला की त्यातून जी काही बचत झाली त्याचा उपभोग अशा लोकांना घेता आला की ज्यांना गॅस घेणं परवडत नव्हतं. आरक्षणात सुद्धा तसंच आहे की आजपर्यंत ज्या ज्या लोकांनी आरक्षणाचा लाभ घेतला आणि सधन झाले त्या लोकांनी आता त्याचा लाभ सोडावा आणि ज्यांना त्याची गरज आहे त्यांना त्याचा लाभ मिळू द्यावा. आता प्रश्न असा आहे की ज्यांना हा लाभ भेटला आहे ते लाभ सोडायला तयार आहेत का? तर निश्चितपणे नाहीत. कोण सोडतंय? कुणी सोडत नाही. तुम्हाला लाभ सोडायचा नसेल तर किमान त्या लोकांना मध्ये तरी घ्या, पण त्याला मध्ये पण येऊ द्यायचं नाही. असे काही अट्टहास करणारे लोक आहेत की ज्यांना असं वाटतं की यांना मध्ये घ्यायचं नाही. मग यांना दोष देणे, त्यांना दोष देणे, त्यापेक्षा आणखी एक मार्ग आहे की आजकाल जरांगे पाटील बीडलाही बोलले, भूमलाही बोलले. त्याच्या बोलण्यामधून असं त्यांनी सुचवण्याचा प्रयत्न केला की मराठा समाज मागास झालाय, हे आता सिद्ध झालंय. आणि मग हा समाज मागास झाला असेल तर त्याला जी काही कॅटेगरी आहे आरक्षणाची ती ओबीसीची कॅटेगरी, त्या कॅटेगरीमध्ये घेता येऊ शकते, SC ST मध्ये घेता येऊ शकत नाही. आता यातली विशेष बाब अशी आहे की देशामध्ये आरक्षणासाठी कॅटेगरीज 3 आहेत, SC ST आणि ओबीसी. आता ओबीसीमध्ये VJNT वगैरे आहे. मुळामध्ये महाराष्ट्र सरकारनं जी नवीन कॅटेगरी तयार केली आहे तर ही कॅटेगरी तयार करण्याचा अधिकार महाराष्ट्र सरकारला आहे का? तर नाही असं सदावर्ती म्हणत आहेत. त्यांना कायद्याचा अभ्यास आहे असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे. थोडे कोटाणेखोर आहेत ते पण कायद्याचा अभ्यास आहेत असं म्हणतात, पण ते सांगतात की नवीन कॅटेगरीज तयार करता येत नाही. आणि ह्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये बरेच जाणकार लोकांचं असं मत आहे की जो समाज मागास ठरला तो ओबीसीमध्ये येतो, अदर बॅकवर्ड समाज. मग मराठा समाज मागास ठरला असेल तर त्याला ओबीसीमध्ये घेतलं पाहिजे हा नियम आहे. म्हणजे मराठा म्हणून नाही, कुठली जात असेल हा रूलच आहे की त्याला ओबीसीमध्ये घेतलं पाहिजे. आता समस्या अशी आहे की 19% आरक्षण आहे, आधीच 300 पाऊण 300-400 काही जागा आहेत, जातीमध्ये आहेत, आणि मग हा मोठा समाज त्यामध्ये आल्याच्या नंतर फार मोठा अन्याय होईल अशी चर्चा आहे. हा अन्याय चला, त्यांची भीती रास्ताय. चला मग याच्यात मार्ग आहे का? नाही तर मार्ग आहे. मार्ग काय की जो काही 27% जी काही मर्यादा आहे ती मर्यादा जर वाढवली तर जमत नाही का? बिलकुल जमतं. मग ही वाढवायची कशी? तर महाराष्ट्र सरकारनं प्रथम हे काम करावं की मराठा समाजाला ओबीसीमध्ये घ्यावं, ओबीसीमधून आरक्षण द्यावं. हा मराठा समाजाचा आजचा प्रश्न मिटला, टॉपिक बंद. ओबीसी समाजाला ह्या गोष्टीची हमी द्यावं की बाबांनो आम्ही केंद्रामध्ये जातोय आणि ही जी कॅप आहे 27%ची ती वाढवून आम्ही, म्हणजे 50%ची मर्यादा वाढवू, आम्ही 27%च्या ऐवजी आम्ही 40%ला आरक्षण घेऊन जाऊ. टक्केवारी 38 नेतील, 40 नेतील, 42 नेतील, काय तर नेतील समजा, आम्ही घेऊन जाऊ. ही हमी दिल्याच्यानंतर ओबीसी पण खुश होईल आणि हा आता ओबीसीमध्ये आलेला मराठा समाज हाही खुश होईल. आणि हा जो काही संघर्षाचा विषय आहे तो संघर्षाचा विषय पण टळेल. त्या दृष्टिकोनातून त्याला किती यश येईल नाही येईल अशी काही शंका पण सरकारला असली तर तुम्ही त्या दृष्टिकोनातून काय प्रयत्न करताय का हे दिसलं तर पाहिजे महाराष्ट्रामधल्या लोकांना. पण ते होताना दिसत नाही. त्या बाजूने विचार करण्यापेक्षा हा संघर्ष कसा वाढेल हाच प्रयत्न होताना दिसतोय. आणि अलीकडल्या काळामध्ये जी काही चर्चा चालली आहे महाराष्ट्रभरामध्ये, बहुतांश लोकांचं असं मत आहे की ह्या सर्व कटकारस्थानाच्या अवतीभोवती एक चाणक्य बुद्धीचा माणूस आहे, तो म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, असं लोकांचं मत आहे. आणि त्याला दुजरा भेटावा अशाच पद्धतीचं वर्तन सध्या होऊ लागले. आता कुठं रोडच्या कडेला काही बॅनर आहेत, ते बॅनर काढल्यामुळं काय होतं आणि जर राहिले त्यामुळं काय होतं? काढल्यामुळं जर मराठा समाज आक्रमक होणार असेल तर ते आक्रमक व्हावं चाललं सगळं काय.
तसं वाटायला जागा आहे ना. जर कुठे बॅनर असेल तर प्रॉब्लेम काय तुम्हाला, त्याच्यामुळे नुकसान काय होऊ लागलं. पण ते काढायचं आहे, पॅन्डल काढायचं आहे का, तर मराठा समाज आक्रमक व्हावा अशा पद्धतीनंच काही ते हालचाली चालल्यात असं दिसू लागलं आहे. आणि त्यामुळं सर्वच समाजाने हा एक धोका लक्षामध्ये घ्यावा की यांना सत्तेमध्ये येण्यासाठी हे कुण्याही पातळीला लोक जाऊ शकतात. सर्वांनी मिळून हा आग्रह धरला पाहिजे. जरांगे पाटलांनी सुद्धा सांगितलं की आम्हाला अडचण नाही, की 10% घ्यायला सुद्धा अडचण नाही. जरांगे पाटील म्हणजे मराठा समाज, 10% घ्यायला अडचण नाही. अडचण कशाची आहे की ते 10% टिकणार आहे का, नाही टिकू शकत. आता तुम्ही पोलीस भरती काढली, पोलीस भरतीमध्ये हे 10% मधून नोकर भरती केली जायला सांगितलं, पण भरतीची जाहिरात बी निघाली नाही अजून. तर कोर्टामध्ये त्या नोकर भरतीवरही आणि आरक्षणावरती याचिका दाखल झाली. काय करायचं, जर तुम्ही ओबीसीतून दिलात तर त्याच्यावरती कुठल्या प्रकारचे चॅलेंज चालत नाही. त्यामुळे सरकारनं 10% ह्या मराठा समाजाला ओबीसीमध्ये घेतलं पाहिजे. हे 10% आरक्षण आहे ते ओबीसीतून द्या ना, ओबीसीची कॅप वाढवा आणि ते 40% आपण घेऊन जावा. असं केला तर सगळाच प्रश्न मिटून जातो. त्या बाजूनं किमान सरकारनं प्रयत्न तरी केले पाहिजे. तसे प्रयत्न चालू आहेत हे दाखवलं तर पाहिजे, तर कुठं हे वातावरण शांत होईल. अन्यथा आता मराठा समाजाने सुद्धा गनिमिकावा चालू केलेला आहे. आणि भांडत बघ, तुम्हाला केसेस करायचं ना, ते केसेस चला, तुम्हाला केसेस करण्याची संधी आम्ही देणार नाही, परंतु आम्हाला पण अधिकार आहेत, त्या अधिकाराचा वापर करू. म्हणजे वातावरण खराब होऊ शकतं अशी परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. आणि याला कारणीभूत आता ह्या स्थितीमध्ये फडणवीस साहेब आहेत असं दिसू लागले. महाराष्ट्राचा कौल तसा दिसतोय. या बाबतीमध्ये आपल्याला काय वाटतं निश्चितपणे आम्हाला कमेंटला कळवा. ही माहिती आवडली असेल तर इतरांपर्यंत पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारची राजकीय सामाजिक विषयावरील माहिती वेळेमध्ये आपल्यापर्यंत पोहोचेल. जय महाराष्ट्र.